तर जे महाराष्ट्र भावांनो, तर बघा आज आपण टॉपिक घेणार आहे अल्फाबेट सिरीज. ठीक आहे, बऱ्यापैकी मी वनरक्षकचा सिलेबस बुद्धिमत्तेचा कव्हर केला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी मराठी व्याकरण पण तुम्हाला शिकवावं, तर त्यासाठी थोडे कमेंट्स करा, मला मोटिवेट होईल की हा तुम्हाला वाटत असेल की मराठी व्याकरण पण मी शिकवावं, तर मी 100% देईन माझा. आणि बघा तुम्हाला लईत लई सांगतो, 20 ऑक्टोबरच्या आतमध्ये बुद्धिमत्तेचा सिलेबस पूर्णपणे कव्हर होईल ऍज अ फॉरेस्ट गार्ड पॅटर्न नुसार. ठीक आहे, हा फक्त आणि फक्त फॉरेस्ट गार्डचा पॅटर्न आहे, पोलीस भरतीला बिलकुल ह्याचा यूज होणार नाही. तर आपण बघूयाच की आपण आतापर्यंत काय काय घेतलं. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की एवढे आपले टॉपिक्स आहेत, बरोबर, फॉरेस्ट गार्डचे एवढे टॉपिक आहेत. तर आपण काय काय शिकवलं, तर बघा आपलं कॅलेंडर टॉपिक झाला, ठीक आहे, दिशा टॉपिक झाला, ठीक आहे, आणि अक्षर मालिकेचा संदर्भ हा पण आपण टॉपिक क्लिअर केलेला आहे, आरसा केलेला आहे, नातेसंबंध केला आहे. ठीक आहे, आणि बाकीचे तुम्हाला सांगतो की एवढे टॉपिक्स अवघड नाहीयेत, ते माझे 2-5 लेक्चर मध्ये कव्हर होतील, कारण आपण हे एकेका लेक्चर मध्येच हे करणार आहे, कारण मोठं छोटं कोण, कथन आणि निष्कर्ष इझी आहे. तर आपण बघा तुम्हाला एक सांगतो की अल्फाबेट सिरीज, कारण ते मला पार्ट 1 आणि पार्ट 2 करून शिकवावा लागेल. आता तुम्हाला वाटेल की अल्फाबेट सिरीज सोपा आहे, असं नाहीये, हा पण अवघड आहे टॉपिक. आणि तो तुम्ही जर बुद्धीचा प्रॉपर वापर केला तर हा पण पार्ट 1 आणि पार्ट 2 खूप मिळते जुळते, ते अवघड नाहीये. पण आपण आज घेणार काय, अल्फाबेट सिरीज. आणि तुम्हाला एक सांगतो की जेवढे मी आज क्वेश्चन घेईन 90% याच टाईपचे क्वेश्चन येणार, 99% पण म्हणू शकतो. आणि मी जर प्रॅक्टिस टेस्टला तुम्हाला होमवर्कला देणार आहे, ठीक आहे, होमवर्क मी ह्याचा देणार आहे. आणि मागचा पण मी एक होमवर्क दिला नव्हता नातेसंबंधाचा, ते दोन्ही होमवर्क देईन, तुमचं कव्हर होईल आणि बऱ्यापैकी तुम्ही ह्याची प्रॅक्टिस करा. आपल्याला ह्याच्यामध्ये तरी मार्क गेलेला नाही पाहिजे. तर आपण बघूया की ह्याच्यामध्ये आपल्याला पहिलं सगळं तुम्हाला एक सांगतो की करायचं काय. हे बघा, तुम्हाला एक सांगतो की पहिली एबीसीडी पाठ पाहिजे तुमची. ठीक आहे, क्लिअर दिसत असेल तुम्हाला, आणि मे बी क्लिअर नसेल पण दिसत. ठीक आहे, बघा, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. ठीक आहे, तुम्ही एक तुम्हाला सांगतो की कुठलीही पेपर दिला की तुम्हाला एक अगोदर पेपर भेटतो. ठीक आहे, भरतीत पेपर भेटतो, तर काय करायचं, नजर चुकवून ही एबीसीडी अशी लिहायची. ठीक आहे, आणि असे किती चार बनवायचे तुम्हाला सांगतो. पेपरची कमी नसती, असं लिहायचं ए बी सी डी डी करून यमच्या खाली लगेच एन ओ पी क्यू आर एस टी वगैरे वगैरे असं झेड पर्यंत येणार. लक्षात ठेवायचे, इकडे तुमचे 13 येणार, इकडे तुमचे 13, म्हणजे टोटल बघा तुम्हाला एक सांगतो की 26 लेटर असतात. तर 13 आणि तुमची ही अशी लिहून झालेली पाहिजे, अशी लिहिलेली पाहिजे. ठीक आहे, म्हणजे असं करून असं लिहायचं. त्याचं कारण का सांगतो की, आणि त्याच्या खाली बघा नंबर पण लिहिला तर फायदेशीर राहील. ठीक आहे, आणि ह्याचे किती प्रश्न येणार आहेत तुम्हाला एक्झाम मध्ये, लईत लईत 3, 2, 4 एवढे प्रश्न येतात ह्यातून अल्फाबेट सिरीज मधून. फॉरेस्ट गार्ड मध्ये तरी कमीत कमी 2 ते 3 क्वेश्चन येतात. त्याच्यामुळे तुम्ही 2 ते 3 जरी चार्ट बनवले, तुमचा वेळ वाचेल आणि एवढा वेळ आहे की तुम्ही हे प्रॉपर लिहू शकता. काहीच नाही करायचं, एच्या खाली 1, बीच्या खाली 2, सीच्या खाली 3, नाहीतर एच्या वर लिहा, कसं लिहा तुम्ही, असा जर चार्ट प्रॉपर बनवला. ठीक आहे, आणि नाही जरी बनवला तरी तुमच्या लक्षात पाहिजे की हा हे असं जर लिहिलं प्रॉपर, तर तुमचे बऱ्यापैकी चान्सेस राहतात की क्वेश्चन न चुकायचे. आणि आता तुम्हाला एक सांगतो मजेदार गोष्ट, हा चार्ट तुमचा आता लर्न झालेला आहे, आपण डायरेक्ट क्वेश्चन वर जाऊ. आता तुम्हाला मी हे जे क्वेश्चन घेतोय, ठीक आहे, आताचे जे सध्या मी क्वेश्चन घेतोय हे थोडे म्हणतात ना अवघड आहेत. ठीक आहे, हे फॉरेस्ट गार्डचा सिलेबस नाहीये, हा थोडासा टफ आहे सिलेबस. आणि आपण पहिले 6-7 प्रश्न ऑर्डरचे घेऊ, त्याच्यानंतर जे फॉरेस्ट गार्डला एक्झॅक्ट प्रश्न आले होते आपण तेच घेणार, आणि त्याच्या बाहेरचा प्रश्न येणार नाही, मी तुम्हाला गॅरंटी देतो. आता बघू शकता आपण. ठीक आहे, सगळ्यात भारी मी आता लाल कलर घेतो. बघा तुम्हाला काय काय दिलंय, QTM ORKMPIKNG. बऱ्यापैकी तुमचं रिलेशन तुम्हाला सांगतो जेव्हा असे पण क्वेश्चन्स येतात. ठीक आहे, हा बघा, हा पहिला आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथ्या ह्याच्यातला आहे.
म्हणजे काय बघायचं तुम्हाला सांगतो की या ग्रुप मधला पहिला क्यू आहे, त्याच्यानंतर ओ आहे, त्याच्यानंतर एम आहे आणि हे, म्हणजे याचे ऍक्च्युअली 4 जोडलेले, ह्याच्यामध्ये गॅप आहे, नीट बघा, QTM ORK MPI KNG. ठीक आहे. आता आपण असा चार्ट प्रॉपर बनवून घ्यायचा. तुम्ही चार्ट बनवून घेतल्यानंतर काहीच करायचं नाही, चार्टच्या याच्यामध्ये तुम्हाला एक सांगतो सरळ, आता तुमचा क्यू कुठे त्याला गोल करा, फक्त गोल करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर बघायचं ओ कुठे त्याला गोल करा, त्याच्यानंतर एम कुठे त्याला गोल करा, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो के कुठे त्याला गोल करा. त्यांनी काय विचारले इथले, म्हणजे इथं काय, बरोबर. आता तुम्ही बघू शकता आपलं कसं चाललंय, असं नाही चाललं, उलट्या दिशेने चाललंय. म्हणजे बघा 17, 16, 15, 14, 13, 12, 11 दिशेने चाललंय, म्हणजे उलट चाललंय. तुम्हाला समजलं की तुमची जी लाईन आहे ती प्रॉपर उलटी चालली आहे. ठीक आहे. मग तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता, क्यू आला, ओ आला, एम आला, ह्याच्यामध्ये बघा एन आणि ह्याच्यात गॅप आहे, बरोबर. म्हणजे एक एक शब्दाचा गॅप आहे, पी चा गॅप पडला, एन चा गॅप पडला, एल चा गॅप पडला. मग काय ना आय. ठीक आहे. माझा पहिला शब्द कळला मला, आय आहे. तर तुम्ही बघू शकता सगळीकडे ऑप्शन मध्ये आय आहे पहिला शब्द. ठीक आहे. मग आता आपण काय करूया, दुसऱ्या लाईन ते दुसरे शब्द घ्यायचं. म्हणजे इथं टी आहे, इथं आर आहे, इथं पी आहे आणि इथं एन आहे. ठीक आहे. आता अशा वेळेस काय करायचं, परत तुम्ही त्याला एकदा सर्कल करून बघा. आता ह्या लाईनच्या वेळेस बघा, मी टी ला केला, ठीक आहे, दिसतोय ना तुम्हाला, मी टी ला केला, त्याच्यानंतर मी आर ला करणार, ओके, आर इथं आहे, ओके, त्याच्यानंतर मी परत पी ला करणार, ओके, पी ला केला मी, त्याच्यानंतर मी काय करणार, एन ला करणार, ओके, मी केला मी. तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये पण बघू शकता असा गॅप पडतोय तुमचा. ठीक आहे. आणि मग ह्याच्यानंतर बघा तुम्हाला एक गॅप सोडून, म्हणजे काय, एम ला सोडावं लागेल आणि एल ला घ्यावं लागेल. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, इथं कन्फ्युज होऊ नका करताना, कारण हा एक एक ड्रॉप केला आपण. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काय येणार, आय नंतर येणार तुमचं काय येणार, एल येणार. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता आय आणि एल दोन ऑप्शन मध्येच आहे. ऍक्च्युअली इथं तुमचं हे आन्सर कट झालेले आहे. ठीक आहे. तुम्ही जर बघायला गेलं तर, आणि कधी कधी तर असं होतं की डायरेक्ट आन्सरच निघून जातं. ठीक आहे. आता वेळ आलेली की आपल्या तिसऱ्या शब्दावर पण जायची. ठीक आहे. आपण तिथं पण जाऊ. त्याच्यानंतर बघा एक्झॅक्ट एम ए के आय आणि जे ए. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण बघू शकतो एम घेतलं, ठीक आहे, त्याच्यानंतर काय येणार, आपण के घेणार, ओके, एम के आय जे, आय आणि जी. तुम्ही पण बघू शकता गॅप कसा आहे, एक एक सोडून आहे, असा 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 आणि असा. म्हणजे तुमचा आन्सर काय येणार, इथं ई येणार, आय एल ई, आय एल ई. आणि हे तुमचा आन्सर असेल. आता तुम्हाला वाटत असेल की हा प्रश्न लय सोपा आहे सर, आम्हाला येतो, पण मी हा टॉपिक कुणाला शिकवतोय की ज्यांना ह्याच्यात प्रॉब्लेम येतो. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे. असं नाही की तुम्हाला येत आहे तर सगळ्यांना येत असेल. माझं काम आहे जेवढा सिलेबस आहे तेवढं तुमचं घेणं. आणि ह्याच्यानंतर कोणत्या टाईपचे क्वेश्चन येतील, थोडे डिफिकल्ट पण येणार आहे, आपण ते पण क्वेश्चन बघणार आहे. आपला आता फर्स्ट क्वेश्चन झाला, त्याच्यानंतर आपण एक सेकंड क्वेश्चन वर जाऊ. ठीक आहे. सेम प्रोसेस राहणार ह्याची पण. ठीक आहे. मी काय म्हटलं होतं बघा, तीन किती, 1 2 3 4, ओके, एल एन पी आर. ठीक आहे. मी काय करणार, एल एन पी आर, ओके, एल एन पी आर. त्याच्यानंतर काय येणार, माझा आन्सर टी येणार. तर एक्झॅक्ट माझी टी पासून सुरुवात झाली. त्याच्यानंतर बघा मी परत काय करणार, दुसरे शब्द घेणार, आय के एम ओ. लक्षात ठेवा पहिल्या शब्दातला दुसरा शब्द म्हणजे दुसऱ्याला दुसरा, दुसरा दुसरा दुसरा, तिसरा असेल तर तिसरा तिसरा तिसराच घ्यायचा अशा वेळेस जास्त करून. ठीक आहे. वेगळा प्रश्न आला की तुम्हाला मी सांगेनच, पण सध्या तुमचं लॉजिक असंच लागतं बऱ्यापैकी. त्याच्यानंतर बघू शकतो आय के एम ओ. आता तुम्ही बघू शकता की तुमची लाईन अशी चालली आहे. ठीक आहे. आता पहिले सगळे आतापर्यंत उलटे चालले, पण यावेळेस अशी चालली आहे. मग ओ नंतर काय येतो, एक सोडायचा आणि क्यू. बघा अशी चालली एक प्रकारे. ठीक आहे. इथला आपण सोडून, कारण हा इथला सोडला आपण, त्याच्यानंतर असा, मग आपलं काय येणार, ओ नंतर काय येणार, क्यू येणार आन्सर मध्ये. ठीक आहे. तर टी नंतर काय येणार आपला क्यू येणार. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता की इथं टी आर आहे, टी आर आहे, म्हणजे दोन्ही पैकी एक तुमचा आता आन्सर असणार आहे बऱ्यापैकी. कधी कधी असं पण होतं की
डायरेक्ट टी इथं वेगळं असतं आणि तुमचं डायरेक्ट आन्सर भेटून जातं. मग आता आपण काय करणार, शेवटची लाईन बघायची. आता तिथं काय आहे, पी. ठीक आहे, त्याच्यामुळे मी काय सांगितलं की 4 2 3 बनवले ना, असं गिजगिटकाला होत नाही. बॅकअपला 4 राहिले की सुटसुटीत सुटतं. त्याच्यामुळं 4 जास्त पाहिजे, जेणेकरून तुमचं चुकायचे चान्सेस कमी राहतात. आता काय, पी आहे, ठीक आहे, आर आहे, ठीक आहे, पी झाला, आर झाला, टी व्ही, टी व्ही, ठीक आहे, टीव्ही. टीव्ही नंतर काय येणार आपला, एक्स येणार. ठीक आहे, तर टी क्यू एक्स, टी क्यू एक्स, आणि हा थर्ड ऑप्शन एक्झॅक्ट राहील. लक्षात ठेवायचं, जर झेड नंतर डायरेक्ट ए येतो उलट्या दिशेने घेतल्यावर, आणि अशी लाईन चालू होती, म्हणजे एक प्रकारे ही अशी लाईन कंटिन्यू चालत राहणार, हे तुमच्या डोक्यातच पाहिजे. झेड नंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी, आणि जर अशी लाईन झाली की ए नंतर डायरेक्ट झेड होतो, हा लूप कधीच संपत नाही, हे तुमच्या एक्झॅक्ट डोक्यात पाहिजे. ओके, आपण एक नेक्स्ट क्वेश्चन घेऊ, जेणेकरून तुमचे अजून डाऊट्स क्लिअर होतील. तर बघू शकतो आपण. आता याच्या वेळेस तुम्ही नीट बघा, दिलंय कसं की डायरेक्ट मधला घाळ केलाय, म्हणजे इथं, आणि त्याच्या पुढे पण एक शब्द दिलाय, म्हणजे बघा पीटीएम एनएसजे एल आर जी आणि क्वेश्चन मार्क, आणि त्यानंतर एच पी ए. ठीक आहे, आपण बघू शकतो. मी तुम्हाला सांगितलं तीच प्रोसेस राहणार. बघा, पी एन एल. ओके, ठीक आहे, लक्षात ठेवा, पी एन एल. ओके, शब्द कहा आहे, ठीक आहे, त्याच्यानंतर काय डायरेक्ट एच आहे. तुम्ही आता नीट बघितलं बरोबर, एक एकच गॅप आहे ह्याच्यामध्ये पण. मग इथं हा शब्द सोडलेला आहे बरोबर, तर आपली जी सुरुवात आहे बरोबर, हा जे येणारच, कारण एक एकचा गॅप टाकून आपण बघायचं. म्हणजे ह्या जे गहाळ झालेले आहे त्याची सुरुवात होतीये जे ने. ठीक आहे, एक प्रकारे हा आपला ऑप्शन कटच झालेला आहे. त्याच्यानंतर आपण दुसरा बघू, टी एन आर. ठीक आहे, आपला आहे टी, त्याच्यानंतर काय आहे यस. ओके, टी नंतर यस, त्याच्यानंतर आर, त्याच्यानंतर एक गॅप आहे, आणि त्याच्यानंतर काय, हा पी आहे, तर हा पी. तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये काहीच नाही, टी एस आर, आणि डायरेक्ट मी इथं काय येणार, क्यू येणार. कधी कधी 1चा गॅप असतो, कधी कधी 8चा असतो, कधी कधी 7चा असतो, कधी कधी 6चा पण गॅप असू शकतो. प्रॉपर या चार्टवरून तुमचे बऱ्यापैकी अल्फाबेट सिरीज सॉल्व्ह होती. आपल्या मनाने काय करू नका, नुसता चार्ट काढायचा आणि गिरवत राहायचं, ह्याला एकच सोल्युशन आहे. आता झालं बघा जे क्यू. ठीक आहे, आता जे क्यू बघू शकतो आपले 2 ऑप्शन मध्ये आहेत, तर हा ऑप्शन पण तुमचा कट होऊन जाईल. आता कोणता आहे, एम जे जी आणि ए, हे ऑप्शन्स आहेत आता सध्या राहिलेले. तर आपण बघूया, आपण आपलं यम कुठं आहे, आपण यम ला प्रॉपर केलं. ओके, यम, त्याच्यानंतर आपण बघू शकतो जे. ठीक आहे, यम जे, त्याच्यानंतर जी, त्याच्यानंतर ए, डायरेक्ट ए आहे. तुम्ही नीट बघितलं की इथं सॉरी -2 चालू आहेत, -2 चालू आहेत. जर तुम्ही इथं -2 केले तर हे होऊन जाईल, हे -2 होऊन जाईल. म्हणजे 2 शब्द सोडलेत. यम नंतर 2 शब्द सोडून जे लिहिलाय, जे नंतर 2 शब्द सोडून जी लिहिलाय, त्याच्यानंतर 2 शब्द सोडले की आपला काय ना डी येणार. तर तुम्ही बघू शकता आपल्या ऑप्शन मध्ये थर्ड वाला जो ऑप्शन आहे हा राईट होईल, जे क्यू डी. फक्त आणि फक्त तुम्हाला चार्ट मध्ये प्रॉपर हे करायचे. ठीक आहे, आपण अजून क्वेश्चन सॉल्व्ह करू, जेणेकरून तुमचे वेगवेगळे टाइप्स कव्हर होतील. ओके, आता तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता हा क्वेश्चन थोडा डिफिकल्ट आहे. ठीक आहे, डिफिकल्ट म्हणजे थोडासा मला ऍक्च्युअली आन्सर माहिती आहे की कसं काढायचं, पण एक समजा मी एक स्टुडंट आहे. ठीक आहे, नॉर्मल स्टुडंट, मी काय करणार, मी जी स्टेप आहे ती फॉलो करून बघणार पहिलं. ठीक आहे, एम एन ओ पी क्यू. ओके, वेट, इथे काय झालं, पुढील मालिकेची चुकीची संख्या शोधा. म्हणजे ह्यांनी काय केलेलं आहे, एक असा शब्द दिलेला आहे की हा चुकीचा दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्या तरी सिरीज आहे, सिरीज ती चुकीची दिलेली आहे, तर ती कोणती आहे आपण ती बघणार. मग आपण काय करणार, सेम पहिली प्रोसेस राहणार, एम एन ओ पी क्यू. ठीक आहे, बघा, एम एन ओ पी क्यू.
म्हणजे हे सगळे तर बरोबर आहेत, ऍक्युरेट आहेत. ठीक आहे, आपण चेक केलं, राईट आहे, काही इश्यू नाही. मग आपण काय करणार, पहिल्या शब्दातला दुसरा, दुसऱ्या शब्दातला दुसरा, तिसऱ्या शब्दातला दुसरा, चौथ्या शब्दातला दुसरा आणि पाचव्या शब्दातला दुसरा ते लिहून बघा. त्या पहिल्याच्यात काय डी ए एफ ए एच. ठीक आहे, डी एफ एच. ठीक आहे, त्यानंतर काय ई आणि बी, डी डी एफ एच ई बी, डी एफ एच. हा, त्याच्यानंतर बघू शकतो आपण ई दिलाय आणि बी दिलाय. ओके, त्याच्यानंतर बघू शकतो जी लास्ट आहे. आता इथं आपले एक बघू शकतो की छोटासा एक इश्यू आहे. आता ही जी नंबर सिरीज आहे बरोबर, आपली प्रॉपर अलाइन होत नाही. बघा तुम्ही, बघा पहिलं काय दिलंय, डी दिलाय, त्याच्यानंतर एफ दिलाय, त्याच्यानंतर एच दिलाय. ठीक आहे, आणि हा जो ई आहे बरोबर, डी एफ एच ई आणि बी. ठीक आहे, मग आपला जो एन एफ पी ह्याच्यात पूर्णपणे कॅल्क्युलेशन रॉंग केलेले आहेत. ठीक आहे, तुम्हाला जर प्रॉपर समजला असेल, हा एफ इथे यायलाच नव्हता पाहिजे. हे ऍक्च्युली अलाइनमेंट पूर्ण आहे, तर ह्याचा आन्सर एन एफ ई राहील. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आता हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा तुम्हाला मी दिलेल्यापर्यंत अक्षर तुम्ही निवडा जो खालील मालिकेत प्रश्नचिन्हास बदलू शकते. हा मी तुम्हाला एक होमवर्क देईन. ठीक आहे, ओके. आणि अजून एक ट्रिक देईन ह्याच्या आधीच्या. ठीक आहे, क्वेश्चन मध्ये काहीतरी मी एक चूक केली आहे. ठीक आहे, ती तुम्ही शोधायची. काहीतरी मी असं तुम्हाला एकदम विचित्र असं त्याचं आन्सर सांगितलं आणि त्याला शोधा. कारण जोपर्यंत मी असं शिकवेन तुम्ही बघत राहणार, त्यात मी काय चुकीचं बोललंय ते तुमचं काम आहे शोधणं. कारण जोपर्यंत तुम्ही माझ्या चुका शोधणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते गणित समजणार नाही. हा तुमचा होमवर्क आहे, सोपा आहे, सेम अलाइनमेंट, पी नंतर एस बघा, व्ही बघा, वाय बघा आणि हा क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करा. सॉल्व्ह करून कमेंट पण करू शकता आणि म्हणजे तुमची प्रॅक्टिस होणार आहे. तर आपण बघू शकतो की आता हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, पी के जी टी एक्स ओ एल. ठीक आहे, आता तुम्हाला एक सांगतो की हा जो क्वेश्चन राहील. ठीक आहे, तर ह्याचं तुम्ही कसं करणार. तुम्ही एक तुम्हाला सांगतो की लय जणांकडनं काय होतं माहिती का, बऱ्यापैकी बघा तुम्ही जोड्या घेऊ शकतात. पी ला उलट के दिलंय बरोबर, त्याच्यानंतर मग जी टी ला उलटी होती. ह्याच्यापेक्षा तुम्हाला सरळ सांगतो, जी आपली स्टेप आहे तीच फॉलो करा. बघा हे असं जावं. ठीक आहे, बघा पी कुठे आहे आपला, ओके इथं आहे पी. त्याच्यानंतर जी कुठे आहे आपला, जी बघू शकता इथं आहे. त्याच्यानंतर काय एक्स आहे आपला, मग इथं आहे. ठीक आहे, तुम्ही नीट बघा. आणि त्याच्यानंतर काय आपला ओ दिलेला आहे. ठीक आहे, आता इथं तुम्ही कन्फ्युज होऊ नका. आता ह्यांनी कसं केलंय तुम्हाला सांगतो बघा. बघा 1 2 3 4 5 6 7 8 8चा गॅप दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतो, इथं -8 केलेत, -8 केलेत आणि -8 केलेत. तुम्ही इथं पण नीट कॅल्क्युलेट मारा. 1 2 3 4 5 6 7 8 बरोबर. त्याच्यानंतर तुम्ही इथं परत करा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, आता कधी कधी काय होतं माहिती आहे का, तुम्ही डबल गिरवल्या का वाटतं तेव्हा तुम्ही थोडं कन्फ्युज होऊ शकता. ठीक आहे, तर लक्षात ठेवा 8चा गॅप दिलेला आहे. मग आपलं काय आलंय, ओ आले. ओ नंतर मग आपण थोडा चेंज करू. त्याच्यानंतर आपण 8च बघणार. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8 म्हणजे काय, तुमची एफ नी सुरुवात होणार आहे. म्हणजे एफ तुमचं सुरुवातीला राहील. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगतो की सेम. आता याचं तुम्हाला एक्झॅक्ट सांगतो आन्सर, तर तुम्हाला सांगतो एफ यू म्हणून आन्सरच आहे. कारण आता ई एच जी ऑप्शन मध्ये नाहीये, तर तुमचं हे आन्सर राईट राहील. ठीक आहे, तरी तुम्हाला एक छोटं सांगतो, तुम्ही जर के टी सी एल ला जरी लिहिलं, ठीक आहे, ओके मी थोडंसं क्लीन करतो जेणेकरून तुम्हाला पूर्ण हे होईल. ठीक आहे, आपलं तर तुम्हाला मी सांगितलं की जो पहिला शब्द आहे तो कुठला होता, आपला एफ होता. त्याच्यानंतर के टी सी एल ला तुम्ही हे करून बघा के. ठीक आहे, त्याच्यानंतर कुठे आपला टी आहे, टी कुठे येतोय आपला इथं येतोय. त्याच्यानंतर काय येतोय के टी, त्याच्यानंतर येतोय आपला सी. लक्षात ठेवा बघा 1 2 3 4 5 6 7
8, 8चा गॅप आहे एक्झॅक्ट बघा, या दिशेने चाललेली आहे, ही जी दिशा आहे ती अशी चाललेली आहे. तुम्ही इथून पण कॅल्क्युलेट मारा, 1 2 3 4 5 6 7 8. मग त्याच्यानंतर बघू शकतो सी नंतर डायरेक्ट एल दिलेला आहे, 1 2 3 4 5 6 7 8. मग तुम्ही एल वर आलेला आहे. आणि जेव्हा तुम्ही एल वरून जेव्हा तुम्ही पुढचे 8 काउंट करणार, 1 2 3 4 5 6 7 8 आणि येतो का इथं यू, मग एफ आणि यू तुमचा आन्सर राहील आणि हा नंबर 4 तुमचा एक्झॅक्ट आन्सर राहील. आता तुम्ही म्हटलं असेल सर किती कन्फ्यूज आहे, मी तुम्हाला एक सांगू, तुम्हाला बऱ्यापैकी ठीक आहे, हे हार्ड लेवल आहे, मी 100% देऊ शकतो की एवढं एखादा क्वेश्चन तो कन्फ्युजिंग बऱ्यापैकी. आपण जेव्हा PYQ घेईन तुम्ही म्हणणार अरे सर हे जणांसमोर काहीच नव्हतं, खूप सोपं होतं, पण आपल्याला सुरुवात कशी करायची, हार्ड लेवल करायची. बऱ्यापैकी तलाठी लेवलला सुद्धा असे प्रश्न येतात, मग जेणेकरून समजा तुम्हाला वाटलं तलाठी द्यावी तर असे क्वेश्चन्स येऊ शकतात. हे बघा, हा चार्ट करा आणि त्याला नुसताच कॅल्क्युलेट करा, तुमचा हा क्वेश्चन प्रॉपर सॉल्व्ह होईल. त्याच्यानंतर आपण एक पुढचा टॉपिक घेऊयाच. हा थोडस तुम्ही कन्फ्यूज होणार, पण बऱ्यापैकी बघा तुम्हाला लक्षात पाहिजे की हे काय आहे. तुम्हाला सांगतो बघा, इथं काय दिलंय, AABF. जर आपण नीट बघितलं, ए समजा घेतला, ठीक आहे ओके, परत ए दिलेला आहे, डबल ए बी आणि एफ. काय लॉजिकच बसत नाहीये, बरोबर. आपण बघितलं गिरवून, आपल्या ह्याच्यात काय लॉजिक बसत नाहीये. पण बऱ्यापैकी जेव्हा तुमची कधी सिंगल येते बघा, लक्षात ठेवा, ए ची व्हॅल्यू काय आपली 1 आहे, ह्याची पण व्हॅल्यू काय 1 आहे बघा, ए ची व्हॅल्यू काय 1, ठीक आहे. बी परत बघू शकतो आपण, परत 1 बी ची व्हॅल्यू काय 2 आहे आणि एफ ची व्हॅल्यू काय 6 आहे, बरोबर. म्हणजे बघा आपलं कसं दिलं होतं, ए बी एफ. परत ए ला आपण काय म्हणू शकतो, 1 म्हणू शकतो, ह्याला पण परत काय म्हणू शकतो, 1 म्हणू शकतो, ह्याला 2 म्हणू शकतो आणि याला 6 म्हणू शकतो. आपलं इथं पण काही लॉजिक बसेना. कधी कधी काय होतं माहितीये का, म्हणजे एक्झाम्पल देतो तुम्हाला की नाही का, 3 1 3 3 2 6 3 3 9, मग 3 ला काय देतात सी देतात, ठीक आहे, मग 6 ला काय देतात एफ देतात, मग 9 ला काय देतात आ देतात, हे देतात असं बऱ्यापैकी. पण आपलं हे सुद्धा आता लॉजिक बसेना, आपण नंबरला नंबर लावून बघितले, बरोबर. तर मग अशा वेळेस आपण थोडंसं तुम्हाला सांगतो की आता हा क्वेश्चन कसा डोक्यात लक्षात ठेवायचा, तुम्हाला एक सांगतो, थोडा कन्फ्युजिंग आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, हाताखालून हा प्रश्न गेला पाहिजे, म्हणजे असं डायरेक्ट सुटत नाही ना की तुम्ही घेतलं आणि ह्याची प्रॅक्टिस नसेल तर बऱ्यापैकी लॉजिक लवकर समजत नाही. तर आता आपण बघूया ह्याचं कसं सॉल्व्ह करायचं, जेणेकरून हा तुमचा मी जास्त करून डाऊट क्लिअर होईल. बघा, ए गुणुले 1, ठीक आहे, परत तुम्हाला सांगतो, ठीक आहे. त्याच्यानंतर सांगतो तुम्हाला की त्याचा आन्सर काय आलं, 1 गुणुले 1 काय आलं 1 आलं, बरोबर. हे असं लॉजिक लागतं. 1 चा अर्थ काय झाला, परत ए आला, बरोबर. 1 गुणुले 2, ए चा अर्थ काय असतो 1 गुणुले 2, आन्सर काय आलं 2. 2 म्हणजे काय असतो, बी असतो, बरोबर. तर बी गुणुले 3, ठीक आहे. बी म्हणजे बी ला काय येणार 2 येणार, हे बघा. ए ला काय येतो 1, ठीक आहे. बी काय 2 गुणुले 3, तिथे आले 6. 6 म्हणजे काय आपला, 6 म्हणजे काय एफ आणि 6चं मिश्रण होते, बरोबर. तर आपण काय करणार, 6 म्हणजे काय असतो आपला एफ असतो, एफ गुणुले 4. एफ किती आपला 6 आहे, 6 गुणुले 4 तर किती येते 24. 24 ला काय आपलं एक्स आहे, तर ह्याचा आन्सर एक्स राहील. आता मला माहितीये की तुम्ही थोडंसं म्हणजे अरे सर हे लॉजिक, हे बघा तुम्हाला एक लक्षात ठेवा, असे क्वेश्चन थोडे लॉजिकली पार्ट करून ठेवा. AABF आलं, तुम्ही असं करून बघा की पहिलं गुणुले 1 करायचं. आणि हे हा क्वेश्चन आहे ना, खरं सांगतो थोडा ट्रिकी आहे, फॉरेस्ट गार्डला एखाद्या वेळेस येऊ शकतो. जर आपण ह्या गोष्टींची प्रॅक्टिस केलीच, सगळे पॅटर्न आपल्या हाताखालनं गेले, तर आपल्याला असे 2 मिनिटात हे क्वेश्चन सॉल्व्ह होतात. कारण हा तुमच्या हाताखालनं गेलेला नसेल, त्याच्यामुळे हा तुम्हाला समजला नसेल. वहीवर लिहून ठेवा. आता तुम्हाला एक सांगतो, ह्याच्यामध्ये असं पण येतं जसं की नाही का,
बी सी डी इज इक्वल टू 4 आणि 3 7 आणि 2 9 झाले, बरोबर. आणि व्हॉट इज एबीसी, म्हणजे एबीसी ची व्हॅल्यू काय आहे. ह्यांनी काय केलं होतं, बी सी डी म्हणजे बी ला काय आहे 2 आहे, सी ला काय आहे 3 आहे, म्हणजे 2 अधिक 3 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 यांची बेरीज किती आली 9. मग ह्याला कसं करणार, 1 अधिक 2 अधिक 3, मग याचं उत्तर येणार 6. म्हणजे ह्याची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि रेअर केस मध्ये एखादा भागाकारचा पण येऊ शकतं. म्हणजे हा एक लॉजिक तुमचा लागला पाहिजे. हा टाइपचे क्वेश्चन सुद्धा तुमच्याकडे येऊ शकतात. चार झालं आपलं, भागाकार झालं, गुणाकार झालं, अशा टाइपचे तुम्हाला लॉजिकल येऊ शकतात. आणि बऱ्यापैकी हा क्वेश्चन थोडासा अवघड आहे, मी तुम्हाला क्लिअरली सांगतो हा क्वेश्चन अवघड आहे, ठीक आहे. पण अशा वेळेस तुम्हाला सांगतो, असा क्वेश्चन जर आला, ठीक आहे, असा क्वेश्चन आला फॉरेस्ट गार्ड साठी म्हणतो, बाकी एक्झाम साठी नाही, तर तुम्हाला एक सांगू का काय करायचं, प्रत्येक ऑप्शन टाकून बघावं लागतो, ठीक आहे. प्रत्येक ऑप्शन यात टाकायचं सरळ. म्हणजे जसं की समजा तुमचं शी क्वेश्चन आलेलं आहे, बरोबर आलंय, ठीक आहे. तर मी काय केलं, हे सगळीकडे 4 वेळा लिहून घेतलं, बरोबर. मग मी काय करणार, ए ए बघा, ए ए त्याच्यानंतर बी सी सी डी, बी सी सी डी लिहून घेतलं, बरोबर. त्याच्यानंतर मग परत मी ऑप्शन घेतला ए सी, ठीक आहे, ए सी बी डी बी डी, हा झाला ऑप्शन, हा झाला ऑप्शन आपला. आता थर्ड वाला लिहून घेतला, ए डी बी, त्याच्यानंतर परत बी ए डी, त्यानंतर लास्ट ऑप्शन मी लिहिला याच्यामध्ये डायरेक्ट ए डी, सेकंडच लिहायचं, चुकवू नका इथं. मग त्याच्यानंतर डबल बी आहे गॅप मध्ये, बरोबर. त्याच्यानंतर डबल डी. ओके, समजलं. मी काय केलं, डायरेक्ट लिहून घेतलं, आपल्याला लॉजिक लावलं नाही, सरळ मी आपले 4 ऑप्शन लिहून बघितले. बघू शकतो आपण. आता जर तुम्ही जर इथं लॉजिक लावलं बघा, डबल ए बी सी, सी ए डबल बी सी डी ए बी सी सी डी बी बी सी डी डी, ठीक आहे. लॉजिक लावून बघायचं, डबल ए बी सी डबल ए डबल बी सी डी नाही होते, ए ट्रिपल सी डी हे पण लॉजिक बसत नाही आपलं, हे पण काय बसे ना आपलं. बघा डबल ए बी सी डी, ए बघा डबल ए बी सी डी, ए डबल बी सी डी, ए बी डबल सी डी, ए बी सी डबल डी. आता हे थोडंसं लॉजिक लागतंय आपलं, हे लॉजिक लागतंय, काहीतरी हा याच्यात लॉजिक लागायला लागलं. तरी आपण लास्ट ऑप्शन बघू, डबल ए बी सी डी ए डबल बी सी डी ए बी सी 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 डी डी डी, काहीच समजेनाच, असं वाटतं काहीतरी वेगळं आहे. पण इथं बघा तुम्ही नीट जर ह्याच्या जोड्या बनवल्या, नीट बघा, ठीक आहे, लॉजिक इथं लागलं. यांनी कसं केलंय नीट बघा, डबल ए बी सी डी, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा ए डबल बी सी डी, तर बघा ए बी डबल सी डी, त्याच्यानंतर ए बी सी डबल डी. म्हणजे यांनी फक्त आणि फक्त लॉजिक लावलंय, फक्त बघा डबल ए घेतलाय, डबल बी घेतलाय, डबल सी घेतलाय, डबल डी घेतलाय, बास. किती मस्त लॉजिक लागले. आणि असं लॉजिक तुम्हाला शोधावं लागतं. आणि माहितीसाठी सांगतो, थोडं हार्ड लॉजिक आहे, मग ह्याच्यापेक्षा सोपे प्रश्न आहे ना, हा आपण हार्ड मध्ये घेतला म्हणजे मी तुम्हाला डायरेक्ट हार्ड लेवल शिकवून टाकले सरळ, ते अवघड आहे आणि लॉजिक समजत नाही पोरांना. पण आपण बघितलं, ह्याचे 4 उतरून घेतले पेजवर, प्रॉपर टाइम लावून द्या. आपले 2 मार्क महत्वाचे आहेत फॉरेस्ट गार्डला, तर आरामशीर लिहा, तुम्हाला कुठंच घाई नाहीये. लिहिलं, ह्याच्यात मी टाकलं आणि लॉजिक मी बघितलं. चला, समजलं तुम्हाला आतापर्यंत. आता तुम्हाला सांगतो, आता ऑन अँड ओनली पीवायक्यू, ओल्ड क्वेश्चन्स, फालतू क्वेश्चन नाही आता घेणार मी. आणि आता मी ओल्ड क्वेश्चन बघा, आता आपण सॉल्व्ह केलं तेवढ्या वेळ, आता मी किती फास्ट पटापटा सॉल्व्ह होतो बघा. हे जुने प्रश्न मागच्या वर्षीचे मी सगळे घेतलेले आहेत बऱ्यापैकी, जुने क्वेश्चन मी घेतोय आता सरळ. बघा किती फास्ट सोडवतो, तुम्ही फक्त माझ्या बघा. दिलेल्या शब्दात अक्षरे वापरून तयार न होणारा शब्द निवडा.
ओके, तर यांनी काय दिले, ह्याच्यातनं कुठला शब्द होता बघा, सेल आहे SALE, SALE, लिस्ट आहे LEAST, LEAST, TABLE, TABLE, STICK, स्टिक, यस आहे, टी आहे, पण याच्यामध्ये आय दिसतोय का तुम्हाला कुठं? आय आहे नाहीये, हा शब्द आपला बनवू शकत नाही, कारण ह्याच्यामध्ये हा आय कसं काय वापरला, जर आपल्याकडे आय हा शब्दातच नाहीये तर स्टिक हा शब्द बनवू शकत नाही, असा प्रश्न विचारला होता फॉरेस्टला, अवघड आहे. चला नेक्स्ट घेऊ. आता काय दिले, अक्षरमालिकेत पुढे येणारी संख्या पूर्ण शब्द करा. ओके, आणि माहितीसाठी सांगतो, हा क्वेश्चन प्रॉपर वाचायचा वरचा, इथं गडबड करायची नाही वाचताना. ठीक आहे, इथं जो चुकला तर चुकला. काय दिले आता नीट बघा, मी काय सांगितलं, पहिलं बघा, पी ला पी, इथं पण काय येणार, पी येणार, कारण पहिला शब्द त्यांनी सेम ठेवलाय सगळीकडे. ओके ठीक आहे. त्याच्यानंतर बघू शकतो जे दुसरा दिलाय BCD, बघा BCD, मग ऑब्विसली काय येणार, पी नंतर काय येणार, ई येणार, आपला पी झाला, ई झाला. ओके, आता तुम्ही बघू शकता पी आणि ई फक्त इथे एकाच ऑप्शन मध्ये आहेत, हे ऑप्शन मध्ये बघा गरजच नाही तुम्हाला बघायची, म्हणजे एक प्रकारे मी तुम्हाला म्हणत नाही, अर्ध क्वेश्चन जरी सॉल्व्ह केले तुमचा आन्सर दिसायला लागतं की तुमचा आन्सर काय आहे, पण तरी आपण शिकवतो म्हटलं पूर्ण शिकवलं पाहिजे. त्याच्यानंतर बघू शकता CEG, ओके CEG, ओके CEG, म्हणजे याच्यानंतर काय येणार, एक गॅप सोडलाय म्हटलं आय, PEI. आता काय लॉजिक आहे, झालं आपला आन्सर तर इथंच भेटले. आता DGJ, त्याच्यानंतर यमच येणार, तुम्ही कधीही करून बघा, काय गरज नाही मला सांगायची, तरी पण म्हणते सर सांगत नाहीत आम्हाला. आता बघू शकता तुम्ही, ह्याला आपण कलर दुसरा घेऊ, पिवळा घेऊ. ठीक आहे, बघा D, ठीक आहे, त्याच्यानंतर G, ठीक आहे, DG, त्याच्यानंतर J, त्याच्यानंतर काय येणार आपलं, ऑब्विसली बघा तुम्ही इथे बघू शकता +2 चे डिफरन्स दिलेले त्यांनी, बरोबर. DGJ, त्याच्यानंतर +2 केलं तर तुमचा L यायला पाहिजे. ठीक आहे, ओके सॉरी, J ना, J, इथून +2 केलं की M यायला पाहिजे, तर आपला आन्सर येणार इथे M. ठीक आहे, PEIM. आता तुम्ही बघू शकता एक प्रकारे काय केलं होतं की पहिला काय होतं, काहीच गॅप नव्हतं, म्हणजे +0 वाढलं होतं. त्याच्यानंतर बघू शकता BCDE, म्हणजे फक्त एक वाढलं. ठीक आहे, त्याच्यानंतर +2 चे गॅप दाखवले त्यांनी, म्हणजे एकदम लॉजिकल आहे. आपल्याला फक्त हे +2 झाले, +3 झाले, त्यापेक्षा तुम्ही काय करायचं, सरळ चार्ट मध्ये लिहून बघायचं, जेणेकरून अॅक्युरेसी लेवल खूप वाढते. ठीक आहे, प्रश्न समजला, आणि जर समजला नाही तर खरंच सांगा, कमेंट करा की सर आम्हाला हा टॉपिक समजत नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके ठीक आहे, आता हा मागच्या वर्षीचा क्वेश्चन आहे, प्रश्न चिन्हाच्या जागी येऊ शकेल व खाली शब्द आतून शोधून असे शब्द निवडा. तुम्हाला सरळ सांगतो काय करायचं, अशा वेळेस जास्त आपलं डोकं नाही लावायचं, सरळ काय करायचं, क्वेश्चन लिहून बघायचं. ठीक आहे, पहिलं तर मी टी लिहून बघणार. ओके, टीम, सिक, ठीक आहे, सीज, ठीक आहे, ओके वेट. ओके, पहिलं मी टी टाकून बघणार, टीम, टिक, ठीक आहे, टीज आणि ट्रूथ. ओके, टीम, सीज आणि ट्रूथ. ठीक आहे, आता ज्यांचं बऱ्यापैकी इंग्लिश चांगला असेल, म्हणजे ज्यांनी इंग्लिश केलेलं असेल, ह्याचा सगळ्यांना मिनिंग माहिती आहे. टीम म्हणजे काय असतं, आपली जी क्रिकेटची टीम झालं, पोरापोरींची एखादी टीम म्हणते आपल्या वर्गात, तर टीम हा सगळ्यांना शब्द माहिती आहे. ठीक, टीम म्हणजे काय असतो, संघ. ठीक आहे, टिक म्हणजे काय, तुम्ही सगळ्यांनी आपापल्या वहीमध्ये टिक करून घ्या, तर टिक म्हणजे काय, एखादा टिक मार्क करणे हे आपल्याला माहितीच आहे. टीज म्हणजे काय, तर चिडवणे. हा तुम्हाला शब्द माहिती नसेल, ज्यांना इंग्लिश येत नसेल त्यांना, मग त्याच्यामुळे ते इथं थोडंसं कन्फ्युज होणार आणि इथं चुकवू शकतात. ठीक आहे, इथं चुकवू शकतात, मान्यत मला. ट्रूथ अँड डेअर केलंय का, म्हणजे तुम्ही बघा तुमच्या
मित्र नाही, समजा कॉलेज लाईफ मध्ये मैत्रीण म्हणा, मित्र म्हणा, म्हणायचं ट्रूथ अँड डेअर्स. मग आपण विचारायचं त्यांना काय काय क्वेश्चन विचारतो आपल्याला माहितीच आहे, मला सांगायची गरज नाही. किती फ्रेंड होते, हे होते, ते होते, आणि त्यात खोटंच बोलतो आपण. ट्रूथ अँड डेअर मध्ये कोण खरंच बोलत नाही. डेअर दिली की त्याला चापट मार आणि हे मार, आपण असलंच फालतू बोलतो. तर हे त्यांना ट्रूथ म्हणजे काय, खरंय. पण दुनिया खोटी आहे ते जाऊ द्या. बऱ्यापैकी सगळ्यांना आपल्याला हे माहितीच असतात ऑप्शन. पण अशा वेळेस जर समजा तुम्हाला टीज हा माहिती नसेल, चिडवणे, तर बाकीचे ह्याच्यात टाकून बघायचं. अवघा सिक, ठीक आहे. सिक, सिक म्हणजे काय असतं, आजारी पडणे. हे माहिती असेल तुम्हाला, नसेल माहिती लक्षात ठेवा. सीज, ठीक आहे. सीज पण होतो. सीम म्हणजे क्रिकेटमध्ये पण शब्द वापरतो तो बॉलचे सीम, ठीक आहे. श्रुत, हा क्वेश्चन बघा पूर्णपणे आपल्याला माहितीच नाही. हा म्हणजे ज्याचं इंग्लिश थोडंफार जरी हा म्हणजे श्रुत येऊ शकत नाही, तर याच ऑप्शन गेला. आता बघा तुम्ही सीड लावून बघितलं, सीम, सीख, हे सीचा पण काही संबंधच येत नाही. सीम बिन काहीच नसतं. श्रुत पण कधी ऐकलंय, कधी नाही ऐकलं. पीक आहे, पिम, ओके, हा पण नाही. सर्ट हाच एक ऑप्शन बसतोय. जेव्हा तुम्हाला काहीची मिनिंग नाही माहिती तेव्हा सगळे शब्द टाकून बघायचे. आणि हा टॉपिक तर खरं तर इंग्लिशचा आहे, ठीक आहे. ज्याची इंग्लिश चांगली ह्याचं मार्क नाही जाणार, आणि थोडंफार तरी तुम्हाला वाचलं पाहिजे. जर तुम्ही काहीच वाचणार नाही तर मग हे सुटणारच नाही. तुम्हाला जर बॅट बॉल क्रिकेट एवढंच माहिती असेल, सीज माहिती नसेल, सिक माहिती नसेल, तर तुमची इंग्लिश डिक्शनरी कमी आहे. आणि मग त्यासाठी तुम्हाला इंग्लिश डिक्शनरी तर वाचावी लागेल, ठीक आहे. आणि फॉरेस्ट गार्डचे प्रश्न आहेत, आपण कुठले असे उचलून नाही आणलेले, ठीक आहे. नाहीतर माझ्याने क्वेश्चन्स कुठले खालील मालिकेतील प्रश्न येऊ शकण्याचा अक्षरसमूह दिलेल्या पर्यायातून निवडा. ओके, आता तुम्ही बघू शकता, आपण इथे जाऊ. सी नंतर ई नंतर जी आणि त्याच्यानंतरचा पुढचा येणार. आपण काय करणार, सी ई त्याच्यानंतर काय येणार, जी, आणि जीच्या पुढचा काय येणार, आय, ठीक आहे. आपल्या येणार इथून आय ने सुरुवात होणार, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघूया की सेकंडला सेकंड लावू आपण असा, आणि त्यानंतर येणार मग डी एफ एच, ठीक आहे. डी एफ एच त्याच्यानंतर काय येणार, जे येणार. आय नंतर काय येतोय, जे. त्याच्यानंतर मग आपण बघूया लास्ट जो राहिलेला आहे, क्यू आर, आर वरून एस, आणि ते पुढचा जो सांगतो. मग आपण कुठे आहे, क्यू कुठे आहे आपला, क्यू 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 क्यू, ओके. क्यू किधर गया रे, ओके, हा क्यू. क्यू नंतर आर, ओके. आर नंतर काय येणार, एस. ऑफकोर्स मग त्यानंतर येणार तुमचा टी, कारण इथे काहीच वाढलं नाही, सरळ लाईनीत गेलंय, तर आय जे टी, आणि हे तुमचा राईट आन्सर येऊन जाईल. जुने प्रश्न आहेत म्हणतात सर एवढे सोपे, मी तुमचे जुने प्रश्नपत्रिकेतनं शिकवतोय की मॅमाने प्रश्न नाही केलेले, म्हणून मी प्रॉपर हाय असं कॉपी करून इथं आणलेलं आहे. मी तुम्हाला काय बाहेरचं शिकवत नाहीये. असेच प्रश्न येणार तुम्हाला, ह्याच्या बाहेरचा येणार नाही अल्फाबेट सिरीज मध्ये. ओके, आपण ह्याचा पुढचा टॉपिक घेऊ. ओके, असं जेव्हा कधी क्वेश्चन आला ना, ठीक आहे, लक्षात ठेवायचं. चुकून काय करताना लक्षात ठेवा, एल नंतर एन घ्यायचा, एन नंतर जी घेणार. पण इथं काय तुम्ही नीट बघा, असे डॉट आहेत 4. ह्याचा अर्थ काय असतो, ह्याचा अर्थ लक्षात ठेवा. कधी असे प्रश्न आले तर काय, तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. जसं की ठीक आहे, बघा महाराष्ट्र, ठीक आहे, महाराष्ट्र मुंबई, ठीक आहे, आणि डबल टिक करायची, ठीक आहे. डबल टिक केली आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो तुम्ही क्या घ्या, कर्नाटक, ठीक आहे. तुम्हाला एक्झाम्पल दिले. तर ह्यांनी कसं केलंय बघा, तुम्हाला एक लक्षात ठेवा, मुंबई आणि मुंबईचा काही संबंध आहे, तर कर्नाटकाचा काय संबंध आहे. ह्यांनी काय दिले, मुंबईची काय दिली आहे, राजधानी दिली आहे. मुंबईची सॉरी महाराष्ट्राची राजधानी काय आपली मुंबई आहे, तर कर्नाटकाची राजधानी काय असेल, समजलं तुम्हाला. जर इथं समजा मुंबईच्या माहिती काय दिलं असतं, मराठी दिली असते, ठीक आहे. मग आपलं तर मुंबई होतं तर इथं ऑफकोर्स बेंगलोर आलं असतं. जर बेंगलोर, आता इथं मराठी दिलं असतं काय आलं असतं आपलं, इथं कन्नड. म्हणजे यांनी काय दिली, महाराष्ट्राची जी लँग्वेज आहे ती काय मराठी आहे ती दिली असती, मग कर्नाटकाची कन्नड आली असते. म्हणजे ह्याच्याशी काय संबंध आलेला आहे, एक प्रकारे हेच असतं. म्हणजे एल एस एक्स, ठीक आहे, एल एस एक्स एन यू जे असं काहीतरी येत आहे. मग जी के क्यू असं कसं येणार, ठीक आहे. मग त्यांनी कसं केलं बघा, तुम्हाला सांगतो, एल एस एक्स, ठीक आहे. एल नंतर बघा, एल आणि एनचं काहीतरी संबंध आहे. एल आणि एन काय आहे, कुठे आहेत आपले एल आणि एन बघा, एल
एन. तुम्ही बघा एल आणि एल एम एन म्हणजे काय केलंय, +1 करून एक गॅप दिलाय तेव्हा एन आलेला आहे तुमचा. ठीक आहे. एस मध्ये काय दिलंय, एस आणि यू दिलंय, एस आणि यू. इथं पण +1 चा गॅप दिलेला आहे आणि यू काढलेला आहे त्यांनी. ठीक आहे. त्याच्यानंतर एक्स काय दिलेलं आहे बघा, एक्स बघणार आपण कुठे आपला, बघा एक्स इथे आहे. ठीक आहे. एक्स डायरेक्ट झेड केलंय म्हणजे इथं पण +1 करून झेड केलंय. म्हणजे यांनी काय केलंय, सरळ सरळ एक गॅप सोडून, म्हणजे एक प्रकारे एक +1 म्हणजे काय, एक एक गॅप त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. या नंतर एक +1 म्हणजे एक प्रकारे एक गॅप केलेला आहे, एक एकचा गॅप सोडलेला आहे, गॅप पण म्हणू शकता तुम्ही. तर आता यांनी सरळ काय केलंय, एक एकचा गॅप सोडून दिलाय. आता सांगता बघा, तुम्हाला हा सोपा प्रश्न म्हणून सांगतो. समजा इथं 1चा गॅप असू शकतो, इथं 2चा असू शकतो, इथं 3चा असू शकतो, इथं 8चा असू शकतो. तुमचं लॉजिक बघायचं एल आणि एन, एस आणि यू आणि एक्स आणि झेड सी काय दिलेलं आहे, बस एवढंच आहे. चार्ट नुसार सोडवायचे आपल्याला. मग आता आपला आन्सर काय होतं, जी के क्यू. ठीक आहे. आपण पण इथं लॉजिक हेच लावायचं, +1 सॉरी एकचा गॅप सोडून, एकचा गॅप सोडून, एकचा गॅप सोडून. मी +1 म्हणण्यापेक्षा एकचा गॅप सोडून म्हणतो. मग आता बघा जी होतं, जी नंतर काय येणार, एकचा गॅप सोडला आम्ही. ठीक आहे. के होतं, एकचा गॅप सोडला आणि तिथं काय येणार आपलं एम येणार. क्यू होता, क्यू नंतर एकचा गॅप सोडला. लक्षात ठेवा असं जायचं, चुकून उलटा जाऊ नका, कारण आपली अल्फाबेट सिरीज अशी होती. त्याच्यानंतर काय ना IMS. ओके, गॉट इट. सोपं आहे ना. बघा तुम्ही, मी सिंपल केलेलं काय एवढं म्हणजे असं मनाने केलेलं नाही, तुम्ही नीट बघून घ्या क्वेश्चन्स. मी बाहेर सोडवत नाही. लॉजिकल हा क्वेश्चन चुकवू नका, नाहीतर तुम्ही असं लॉजिक लावत बसताना आणि तुमचा टाइम चालेल. तिथं 2 डॉट प्रॉपर बघायचे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे. बघा काय काय दिले, BDFH. ओके. आता मी डायरेक्ट काय करणार, पहिलं सगळ्यात बघणार BDFH. सिंपल आहे, इथे एक एक ड्रॉप झाले. मग काय ना माझं जे येणार, आन्सर काय येणार जे. ठीक आहे. सिंपल आहे, काय एवढं अवघड नाहीये. जे आलेले तेच आपण सोडवतोय, बाहेर फालतू सोडवत नाहीये. त्याच्यानंतर बघू आपण काय आलं. ओके. आता मी बघणार, इथं 2 डॉट आहेत. पहिलं सांगितलं होतं 2 डॉट म्हणजे ह्याच्याशी काहीतरी संबंध आहे. ठीक आहे. बघणार ए आणि ई दिलंय. ओके. मी पहिलं काय करणार, ए आणि लावून बघणार. ठीक आहे. मग व्ही आणि व्ही दिलाय. ओके. पण मला याच्यात दिसतंय की मी थोडस असं करून बघणार, त्याच्यानंतर समजेन की हा प्रश्न किचकट आहे. पण मी नीट बघितलं बघा, AVES, AVES म्हणजे यांनी काय केलंय, शब्द फक्त उलटे फुलटे केलेत. बरोबर. म्हणजे हे फक्त इकडे केलंय, म्हणजे यांनी काय केलंय बघा, ए ला इथं लिहिलंय पहिलं. ठीक आहे. म्हणजे ए ची जी जागा आहे ती 3ऱ्या नंबरवर दिलेली आहे. मग व्ही ची जागा आहे ती हाय अशी दिलेली आहे, एस ची जागा हाय अशी दिलेली आहे. ठीक आहे. आणि जी ई 3ऱ्या होतं, म्हणजे ए आणि ई फक्त उलटे केलेत आणि लिहिलेले आहेत. म्हणजे ह्यातला पहिला शब्द आणि तिसरा शब्द बघा उलटा केलाय आणि बाकी हे असे लिहिले, म्हणजे इथला पहिला आणि तिसरा शब्द उलटा होणार. बघा NAME. मग मी काय करणार, पहिला शब्द उलटा केला, एम लिहिला आणि इकडं एन लिहिला. बरोबर. त्याच्यानंतर बाकीचे शब्द तर हाय असे लिहिले. माने, माझ्या मित्राचं पण नाव आहे मारुती माने. एक आहे मित्राचं नाव, त्याला सजेस्ट दिलं यार, जर बघ तुला युट्यूबवर त्याच फेमस केलाय मारुती माने. खुश होईल तेवढाच, काहीतरी नाव कमवेल म्हणजे नाशिक मध्ये युट्यूबवर नाव आलं माने. माने सरनेम आहे का कुणाचं, माने सरनेम हजेरी लावाज. ओके. त्यानंतर बघूया आपण अर्थपूर्ण शब्दांसाठी येणारे कोणते शब्द ठेवले पाहिजेत. ठीक आहे. बऱ्यापैकी बघा सेम ह्याचे तुम्हाला लॉजिक्स आहेत. आता मी काय करणार, मी पहिले टाकून बघणार रिक. ठीक आहे. रिक, रुवर हे दोन्ही अर्थपूर्ण शब्द नाहीयेत. मी आर बघितला नाहीये, मी टी घेणार. ओके. टिक येतोय. ठीक आहे. टूवर पण येतोय. टीट हा नाहीये. टीट आणि टीत, टीत म्हणजे दात असतात ते वेगळे, स्पेलिंग नीट पाहिजे. आणि टंपाम हे पण नाही बनत.
म्हणजे तुमचा टी पण नाही बनत. ओके, पीक बनतोय तुमचा. पीक म्हणजे काय असतं, एखाद्याला उचलणे. पुअर ही टेस्ट असते. मला एक हे टेस्टचा मिनिंग सांगा काय असतो. पुअर मीन्स की एक टेस्ट असते ती सांगा. पीठ नाही बनत आणि डबल PAM हे पण नाही बनत. मी काय करतोय, आर एकदा टाकून बघतोय सगळीकडं, टी एकदा टाकून बघतोय, टी पुअर नाही बनत. आता यश टाकून बघितला. सिक, मी मगाशी सांगितलं होतं सिक म्हणजे काय असतं, आजारी. आणि ज्यांनी लेक्चर हळूहळू बघितलं त्यांना समजलं असेल की बाबा सिक म्हणजे आजारी. उद्यापासून घरी सांगायचं ना मी आजारी पडलोय, म्हणायचं मम्मी मी सिक झालोय. सिक म्हणजे काय, आजारी, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. सुअर. ओके, सुअर म्हणजे काय असतं, आंबट. मला एक चव असते ती आंबट म्हणतात तिला. ओके, सुअर म्हणजे मीन्स की आंबट पण म्हणू शकतो आपण. त्याच्यानंतर सीट म्हणजे काय, बसणे. आणि स्पॅम, ज्यांनी ईमेल युज केलेला आहे, ईमेल वापरताना ईमेल मध्ये बघा म्हणतात ते कधी कधी स्पॅम म्हणून लिहिलेलं असतं. तर आपलं यशचे सगळीकडं इथं जर तुम्ही यश टाकला सगळे शब्द अर्थपूर्ण होतात. म्हणून याचा आन्सर यस येईल. हा पण ऍक्च्युली इंग्लिशचा टॉपिक आहे, पण रिझनिंग मध्ये तुम्हाला कोणत्याही टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. तर अजून कोणते येऊ शकतात आपल्याला अल्फाबेट सिरीज मध्ये. हा, कधी कधी काय होतं, आता आपण नंबर सिरीज तर घेतलेली नाहीये अजूनपर्यंत, नंबर सिरीजच्या पण वेगळं घेणार. पण आता नंबर सिरीज आणि हे सिरीज पण मिक्स येतात, ह्या पण गोष्टी तुमचं लक्ष पाहिजे. आता तुम्ही सांगतो सगळ्यात भारी, ठीक आहे, तुम्ही जर नीट बघितलं, ठीक आहे, बघा FGH आणि काय आय, कधी कधी 1 म्हणू शकता तुम्ही, चुकू नका. FGHI, त्याच्यानंतर काय येणार तुमचा जे येणार, सिंपल तुमचं जे येणार. आपण इथं जे लिहिलेलं आहे आणि तुमचा आन्सर पण इथं भेटलेला आहे. तुम्हाला नंबर पण बघायची गरज पडली नाही, बरोबर. तरी पण बघू शकतो आपण. हो का, ह्यांनी काय केलं होतं, 3 होते, ठीक आहे, त्याच्यानंतर 9 होता, त्यानंतर 15 होता, त्याच्यानंतर 21 होता, बरोबर. आपण जर नीट बघितलं 3 प्लस आपण इथं ओके, जेव्हा 3 प्लस 6 करणार तेव्हा तुमचे 9 येणार आणि ते इथं लिहिलेत. मग 9 प्लस 6 करणार तेव्हा तुमचे 15 येणार, तेव्हा ते इथं लिहिलेत. 15 प्लस 6 करणार तेव्हा काय आलेत, 21 आलेत. मग 21 प्लस 6 करणार तेव्हा तुमचे काय येणार, 27 येणार. आणि मग ते तुमचे इथं जे आणि 27 आले. ओके, हे पण कधी कधी तुम्हाला सांगतो की आपल्या कन्फर्मेशन साठी सगळं सॉल्व्ह करायचं, त्याच्यामुळे तुमची शुअरिटी राहते की आन्सर एक्झॅक्ट राहील. त्याच्यामुळं असं नका करू की बाबा एका लाईनीत आला आन्सर, हेच असू शकतं. पूर्ण सॉल्व्ह करून बघायचं, जेणेकरून आपला एक डाऊट क्लिअर होऊन जाईल. ठीक आहे, ओके. तुम्हाला समजले अजूनपर्यंत काही डाऊट्स आहेत? नसतील तर वेल अँड गुड, असतील तर मी तुमचे पक्के एक डाऊट व्हिडिओ घेऊन येईन. आता तुम्हाला एक सांगतो, आता ह्याचं आपण कसं करणार, ठीक आहे, हे मी शिकवलंय माझ्या अंदाजे, बरोबर. आणि तुम्हाला काय करायचे, सेम एक्झॅक्ट, बरोबर ना, पहिल्यापासून सांगितले की सगळे शब्दाची लाईन करायची. आणि जेव्हा तुम्ही थर्ड लाईन टाकणार याच्यामध्ये, तुम्ही नीट बघा, P K P L F K आणि G, ठीक आहे. बघा KLPDM, ठीक आहे, तुम्ही नीट बघायचं, KLPDM, ठीक आहे. एक अशी एक होती, अशी एक होती आणि अशी एक होती, बरोबर. तुम्ही जर नीट बघितलं KLM 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 लॉजिक बसतंय. PPPP, ओके, म्हणजे एक प्रकार तुम्हाला सांगतो बघा, KLP आणि इथला शब्द चेंज केलेला आहे त्यांनी फक्त. आपलं बघा KLPDM KLPEM KLPFM KLPGM, तुम्ही बघू शकता. जर यातला जो चौथा वर्ड आहे, चौथा, तो फक्त चेंज केलेला आहे त्यांनी. कसा केलेला आहे बघा, D पहिल्या याच्यामध्ये, मग त्याच्यानंतर E, त्याच्यानंतर F, त्याच्यानंतर G. म्हणजे ही तुमची एक सिरीज बनवलेली आहे. आणि ह्याच्यासाठी तुम्हाला सगळे नाही का ह्याच्यात उतरायला लागतील आणि थोडंसं डोकं लावायचं, नीट बघायचं त्याच्यामध्ये बाबा थोडा काय चेंज आहे
की बाबा चौथा प्रश्न चेंज झालेला आहे आणि अशा टाईपचे तुम्हाला क्वेश्चन्स येणार. आणि हा पॅटर्न आहे, हा खूप सोपा पॅटर्न आहे, थोडा वेळ जातो. कधी कधी काय होतं तुम्ही माहितीये का, पर्सनली गडबड करता, याच्यामध्ये काय करता तुम्ही लय पटापट सॉल्व्ह करायच्या नादात लागता, माझ्याकडे टाइम कमी आहे, पण ह्याला वेळ जातो. म्हणजे जातो, तुमचे 4-5 मिनिट सुद्धा जाणार. ही मेंटॅलिटी आत्ताच पाहिजे. ह्याला वेळ जाऊन द्या, हळूहळू करा, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे 2 तास आहेत. 2 तास समजतात ना, गडबड नाही करायची. प्रॅक्टिस सेट मध्ये हा मी क्वेश्चन देणार आहे आणि चुकला नाही पाहिजे कुणाचा. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, बघू शकतो आपण ह्यांनी काय दिलंय, नीट वाचू आपण. प्रश्नचिन्ह जागी काय येणार? ठीक आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार? जर तुम्हाला एक सांगतो, जर मी डायरेक्ट सांगतो तुम्हाला, बघा आता ही एक एक दिलेले आहे थोडे. ठीक आहे, तुम्ही बघा हे मी टाकलं 2, 5, 8, 11. ठीक आहे, तर ह्यांनी काय केलंय, 2 मध्ये 3 ऍड केलेत, 5 मध्ये 3 ऍड केलेत आणि 8 मध्ये 3 ऍड केले. बघा 2 आणि 3 5 आलाय, बरोबर. मग ह्याच्यामध्ये 5 आणि 3 8 आलाय. 11 मध्ये जर मी 3 ऍड केले तर माझं 14 आन्सर येईल. तर माझ्या ऑप्शन मध्ये बघू शकता की एकाच्या शेवटी 14 आहे, तर माझा एक्झॅक्ट आन्सर हे येऊन जाईल. बघा मी एकदम थोडं डोकं लावायचं, कधी माझा टाइम वाचू शकतो, असे पण क्वेश्चन्स असतात. तुम्हाला हे 3 याची बघायची गरज सुद्धा पडणार नाही. आणि तुम्हाला वाटत की तुमच्याकडे टाइम खूप आहे, चला एखाद्याने पोराने केलं तर तुमचं सॉल्व्ह होणार ना. बघा मी परत काय करणार, असे लाईन्स बघत राहणार. ओके, जी जे, बघा जी जे, ठीक आहे, जी जे एम पी. तुम्ही बघू शकता त्याच्यात 2-2 शब्द सोडलेले आहेत मध्ये. ठीक आहे, ऑफकोर्स माझा 2 शब्द सोडून यस यायला पाहिजे. तर बघू शकता माझी जी सुरुवात आहे ती यसनीच झालेली आहे. आता मी काय करणार, सगळं बघणार नाही, मी सोडून देणार इथे प्रश्न. आणि तुम्ही सोडवण्यासाठी करू शकता, पण मी तर सोडणार, कारण मला टाइम वेस्ट नाही करायचं. माझा आन्सर भेटलं तर मी फालतू सोडवत का बसू? सोपं आहे ना, मी माझं आन्सर काढलं, मी माझ्या डोकं लावलं, मी पहिलं नंबरने काढून बघितलं, कारण मला माहिती आहे नंबर सोपे दिसतात. ऍडिशन केलं तरी मला जरा वाटायला लागलं की बाबा चुकू शकतं. मी पहिला शब्द बघितला, यसला यस मॅच होतोय, मी बाकीचं सॉल्व्ह करणार नाही. ओके, त्याच्यानंतर मी काय करणार, आता हा क्वेश्चन येतो त्याच्यामुळे मी तुम्हाला थोडस हा टॉपिक घेतलाय, कारण परत तुमचा हा चुकाय नको. हे निघाले, जर खालीलपैकी प्रत्येक अक्षरा समूहातील डावीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षराची आदलाबदल केली आणि नंतर अक्षर समूहाच्या शब्दकोश क्रमाने मांडले. ठीक आहे, एक शब्दकोश क्रम असतो, मला माहित नाही तुम्हाला तो मांडता येतो का नाही, पण बऱ्यापैकी यायलाच पाहिजे. ठीक आहे, ह्यांनी काय दिलंय तुम्हाला एक सांगतो की उजवीकडून आणि एक डावीकडून. ठीक आहे, त्यांनी हे केलेलं आहे, म्हणजे बघा आपली ही बाजू कुठली आहे, उजवी. ठीक आहे, आणि ही बाजू कुठली आहे, डावी. ठीक आहे, तर ह्यांनी काय सांगितलंय, पहिल्या आणि तिसऱ्या शब्दाची, म्हणजे या सगळ्या शब्दाची अदलाबदल केलेली. बरोबर ना, असंच शब्दाची बदलाबदल केली. म्हणजे बघा एन डी जी टी आहे. ठीक आहे, ह्याच्या शब्दाची बदलाबदल केली, म्हणजे जी इकडे गेला आणि एन इकडे गेला आणि डी आणि टी आहे असा ठेवला. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड क्वेश्चनला पण असंच आहे, एन डी जी एस होता. बरोबर, ह्याच्यातले फक्त पहिला आणि तिसरा बदल झाला, ह्याच्यातून पहिला आणि ह्याच्यातच बदल होणार माझा. पहिला जी आला, मी एन इकडे ठेवला आणि डी आणि एस माझा असा आला. परत ह्या क्वेश्चनला पण थर्ड याला पण मी तसंच करणार, एन डी जी आर. ठीक आहे, मग ह्याच्या वेळेस पण काय करणार, जी आणि एन आणि डी आणि आर मी लिहिला. त्याच्यानंतर ह्या क्वेश्चनला मी कसं करणार, एच एफ जी ए. ठीक आहे, तर मी ह्याच्यात पण तसंच चेंज करणार, एफ इथं आला आणि एच, ह्या दोघांमध्ये मी चेंज केलं पहिलंच, आणि आर आणि जी लिहिला. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकतो माझा लास्ट होता तो. ठीक आहे, एन एफ जी. ठीक आहे, हा असा लिहिला, मी ह्याच्यात बदल केली परत. ठीक आहे, मग मी जी इकडे घेतला, एन इकडे घेतला आणि एफ आणि टी हा असे ठेवले, कारण ह्यांनी या साईडून म्हटलेलं आहे, मग या साईडूनचा पहिला आणि तिसरा शब्द हा होते. जर उजवीकडून सांगितलं असतं तर टी आणि डी मध्ये बदल करावा लागला असता. ठीक आहे, सिंपल लॉजिक तुम्हाला मी कळवलं. आता ह्यांनी काय लिहिलंय, अक्षर
कोशाच्या समूहानुसार. म्हणजे काय करायचं तुम्हाला सांगू का, की सगळ्यात पहिलं बघायचं आपली जी ABCD नुसार आपला हा अक्षरकोश समूह बघू शकतो. तर सगळ्यात काय करायचं, सगळ्यातली जी पहिली लाईन आहे ती बघायची. बरोबर, बघू शकतो आपलं काय येतं बघा, G आणि F. बघा G आणि F. तर आपल्या सगळ्यात जो पहिला शब्द येतो, बरोबर, जो सगळ्यात जो पहिला शब्द येतो, ठीक आहे, G आणि F मध्ये आपला F येतो सगळ्यात पहिला. बरोबर, तर ABCDEFG. तर मी काय करणार, FRHG हा वर लिहिणार. हा शब्द माझा झाला, इथून क्लिअर आला वर, कारण माझं ABCDEFG. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ठीक आहे, मग G सगळ्यांचं लाईन झालं. मग आता माझी माझी सगळ्यांची लाईन सेम येते. बरोबर, G माझी सगळ्यांची सेम येते. तर बघा इथं माझ्या बाकीच्या शब्दात G G G G एक सारखे येतात. मग मी सेकंड लाईन मध्ये जाणार, तिथं बघणार ABCDEF. मग आता हा शब्द जो माझा आहे ना, हा थोडासा खाली जाईल, ह्याला मी होल्डवर ठेवणार. आता तिघांमधून जाऊन मी N वर बघावं लागेल. मग ठीक आहे, N नंतर TSR वर जावं लागेल. आता बघू शकतो माझा जो सगळ्यात शब्द येतो पहिला TSR मध्ये पहिला कुठला येतोय. ठीक आहे, तर बघणार माझा T कुठे, इथे, R कुठे, इथे, S कुठे, इथे, आणि अशी लाईन जाते. तर माझा सगळ्यात जो पहिला येतोय तो R येतोय. बरोबर, ओके, हा ठीक आहे. पहिला जो सगळ्यात जो माझा शब्द येतोय अशा येईल, तर माझा R येणार. तर माझा पहिला येणार GDNR. ठीक आहे, त्याच्यानंतर मग माझा R नंतर कोणता येतोय, S येतोय. त्याच्यानंतर मग माझा येणार GDNES. ठीक आहे, त्याच्यानंतर मग माझा कुठला येतोय, R झालं, S झालं, T झालं. मग माझा येणार GDNT अक्षर कोशानुसार. ठीक आहे, आणि जो सगळ्यात जो माझा राहिलेला आहे, ठीक आहे, GFNT, कारण हा ऑलरेडी तिथं खाली येतोय. तर माझी सिरीज अशी बनली. ठीक आहे, तर अंतिम स्थानी कोणता येणार, म्हणजे हा कुठला आलाय, GFNT. GFNT कुठे आहे माझा, GFNT हा आहे. म्हणजे हा माझा एक्झॅक्ट आन्सर आहे. थोडंसं ट्रिकी आहे अक्षर. जर आता तुम्हाला सांगतो, जर हे मी कसं केलं हे तुम्हाला जर समजलं नसेल, प्रॉपर कमेंट करा, ह्याच्यावर मी प्रॉपर वेगळं लेक्चर करेन. ठीक आहे, आणि ज्यांना हे अक्षर कोशानुसार मी कसं केलंय त्यांना माहिती आहे, त्यांना समजलं असेल मी कोणत्या पद्धतीने सॉल्व्ह केलेलं आहे. आणि लक्षात ठेवायचं GFNT कुठे आपलं, हे घ्यावं लागेल. ऑप्शन मध्ये डायरेक्ट हे आन्सर दिलंय. तर अंतिम स्थानी कोणता, म्हणजे हाच येणार आपला अक्षर. म्हणजे थोडस लेंदी आहे, 2 मार्क. एवढं फॉरेस्ट गार्डला पण सोपं नाही की तुम्ही लहान पोरांना थोडी देणार आहे तुम्हाला. अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात. तर आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. अक्षर मालिकेच्या गटात न बसणारे शब्द ओळखा. ठीक आहे, ओके. आता आपल्याला काय दिलंय बघा, BDFHI. ओके, BDFH ओके, J. ओके, ह्यांनी गॅप बरोबर दिलाय, म्हणजे एक एकचा गॅप सोडलेला आहे त्यांनी सगळ्यांच्या मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर मग आपण बघू शकतो 2 नंतर 4 आहे, 4 नंतर 6 आहे, 6 नंतर 10 आहे, आणि परत 10 आहे. आपण बघू शकतो इथं 2 4 6 10 10. बघा, बे 4 बेसिक 6, इथं 8 घेतला असतं तर बरोबर आला असतं. तर आपलं इथं हे जरा चुकीचं वाटायला लागलंय मला. ठीक आहे, मला पर्सनली हे चुकीचं वाटतंय. ओके, हा तर चुकीचा आहेच. ठीक आहे, मग आता मी काय करणार, तरी पण सुद्धा ACE, म्हणजे आता जी लास्ट लाईन आहे A to C E G, ती मी करून बघणार. आता A बघितली, C बघितली, E बघितली, E नंतर काय आहे, G पण बघितली, G नंतर आहे. म्हणजे ह्यांनी काय केलं, फक्त नंबर मध्ये चुकीचं दिलेलं आहे. म्हणजे हा जो माझा ऑप्शन असणार तो रॉंग असणार. म्हणजे माझा आन्सर हे असणार, कारण इथे ह्यांच्याकडं H8G असं हवं होतं, पण त्यांनी ते दिलं नाही, म्हणून हा माझा आन्सर चुकीचा आहे. आणि मी ते पद ओळखलं आणि माझा आन्सर हे राहणार. ओके, आता हा जर तुम्ही नीट लॉजिकल बघा की असे क्वेश्चन्स पण येतात. ठीक आहे, तर बघू शकतो आपण. पहिलं काय दिलं, XXX दिलं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग XXXच्या पहिल्या ह्याच्यावर 1 दिला, त्याच्यानंतर मग दोन्ही ह्याच्यावर
मग यांनी परत 1 2 3 3 याच्यावर, ठीक आहे, दिलं. मग त्यांनी काय केलं, परत पहिल्यापासून सुरुवात केली. आता ही 1 होता, इथं 2 केलं, 2 मग परत त्याच्यानंतर 2 2 2 केलं. म्हणजे तुम्ही जर नीट लॉजिक बघितलं, पहिले 1 केलं, नंतर 2 ह्याला वाढले, नंतर 3 ह्याला वाढले, त्याच्यानंतर 1चं 2 केलं, मग ह्याच्यामध्ये परत 1चं 2चं 2 झालं. मग माझं असं येऊ शकतो लॉजिक आता, x ट्रिपल टू x ट्रिपल टू x ट्रिपल टू, बरोबर ना. जर ह्याच्या पुढचं लाईन काढायची असती तर x ट्रिपल थ्री x2 त्याच्या पुढचं काढायचं असतं तर x ट्रिपल थ्री x2. मग त्याच्यानंतर काय घेतलं असतं यांनी x3 असंच झालं असतं. पण आपल्याला काय विचारलं, याच्या पुढचं विचारलंय, तर ह्याचं पुढचं काय येणार, डायरेक्ट x ट्रिपल टू 2. ठीक आहे, सोपं होतं, काय अवघड नाही. मला तर नाही अवघड वाटलं. अवघड वाटत असेल, प्रॅक्टिस नेक्स्ट मॅन परफेक्ट, प्रॅक्टिस करा, हे पण तुमचं आरामशीर सॉल्व्ह होऊन जाईल. ओके, तुम्हाला ना होमवर्क दिला पाहिजे, कारण तुम्ही विदाउट होमवर्क काय करणार नाही. हा तुमचा होमवर्क, 2 क्वेश्चन दिले, बघा, स्क्रीनशॉट काढून घ्या ह्या होमवर्कचा, आणि मला इथं प्रॉपर आन्सर पाहिजे म्हणजे पाहिजे. हा तुमचा होमवर्क आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकतो की काय आलंय क्वेश्चन, PRT, त्याच्या पुढचा शब्द काय. ठीक आहे, आपण बघूया. कुठे गेला आपला PRT, त्या पुढचं काय, V. एक-एकचा गॅप सोडला यांनी फक्त, बघा ना तुम्ही. मग आमचा आन्सर येणार इथं V, तर याचा आन्सर आहे V. सोपे आले होते, काही अवघड नाहीये. आता याच्या पुढचा बघू की दिलेल्या शब्दाची अक्षरे वापरून तयार न होऊ शकणारा शब्द निवडा. ठीक आहे, म्हणजे दिलेला अक्षर शब्द वापरून त्यातनं तयार न होणारा शब्द निवडा. हा मी तुम्हाला मागाशीच दिलं होतं सोडवून, तरी पण आपण बघूया की एवढं अवघड नाहीये. तुम्ही बघा, टेंट, TENT बनवू शकतो. केंट, इथं के हा शब्दच नाहीये, बघा ना तुम्ही, शब्दामध्ये के आहे का, हा आला कुठून. आणि यांनी काय विचारलं, तयार न होऊ शकणारा, तर हा आपलं आन्सर याचं राईट आहे. इथं लक्षात ठेवा, तयार होणारा पण येऊ शकतो आणि न होणारा पण होऊ शकतो. तर गडबड करू नका, वाचताना तिथं गडबड नाही झाली पाहिजे आपली. म्हणतात ना, लवकरात केलेलं काम कधी सुद्धा गडबडतं, त्याच्यामुळे प्रश्न वाचा, आरामशीर सोडवायचं, काही गडबड नाही आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. ह्यांनी काय दिलंय की 4 अक्षर गट दिलेले आहेत, त्यांपैकी 3 अक्षर गटांमध्ये एक विशिष्ट सामर्थ्य आहे आणि एक वेगळा आहे. तो वेगळा शब्द गट कोणता. हे बघा, C नंतर D दिलाय, A नंतर B दिलाय, E नंतर F दिलाय, G नंतर काय द्यायला पाहिजे होता, H द्यायला पाहिजे होता. माझं एकाच अटेम्प्ट मध्ये मी सॉल्व्ह केलं. बघा, C D A B E F G झालं. E नंतर F दिलाय, C नंतर D दिलाय, G नंतर H दिलाय, H नंतर डायरेक्ट L दिलाय. हे पण चुकलं, H नंतर इथं डायरेक्ट I पाहिजे होता. ठीक आहे, बघा, G नंतर H, E नंतर F, I नंतर J, आणि जे तिसरं J नंतर डायरेक्ट A दिलाय. J नंतर काय यायला पाहिजे, आपल्या J नंतर कोणता शब्द आहे, J नंतर K, म्हणजे इथं HIK द्यायला पाहिजे, त्यांनी ते दिलं नाही, म्हणून हे तुमचा आन्सर राईट होईल. अवघड वाटलं काय, सोपं आहे ना. काय होतं याच्यामध्ये, सामर्थ्य तर बघायचं होतं. बघू आपण अजून कोणते क्वेश्चन्स आहेत. ओके, BD DE EF GH. ठीक आहे, तर आता ह्याच्यामध्ये एक बघूया आपण की ह्याच्यात सामर्थ्य आपल्याला शोधावं लागेल. ठीक आहे, BDEG. ठीक आहे, आता आपण बघूया. आपण मी काय करणार, B घेतला, D घेतला, B नंतर काय DA, D नंतर EA. ओके, EA. ठीक आहे, त्याच्यानंतर डायरेक्ट GA. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असा अक्षरगट पर्याय निवडा. ठीक आहे, आता इथे बघू शकतो आपण BD, ओके, DE, ठीक आहे, EG, GH. त्याचं काही लॉजिक बस आहे ना, बरोबर. त्याच्यानंतर आपण दुसरा पण ट्राय करू की सेकंड जोडीला काय होतंय का. D नंतर E घेतला, ओके, त्याच्यानंतर मग E नंतर G घेतला, E नंतर G घेतला, त्याच्यानंतर H घेतला. त्याचं पण काही सामर्थ्य होईना, म्हणजे लॉजिक लागे ना ह्याच्यामध्ये.
म्हणजे एक प्रकारे याचं लॉजिक काहीतरी वेगळं आहे. आता इथे बघू शकतो की आपलं डी ला डी मॅच झालंय, जी ला जी मॅच झालंय, बरोबर ना. बघा इथे दिले कसं बी डी, ठीक आहे. मग त्याच्यानंतर डीई, ठीक आहे, बी डी डीई ई जी, ठीक आहे. आणि तुम्ही नीट ऑब्झर्व करा बघा, इथं शब्द असे दिलेले आहेत, बरोबर. मग तुमची जी सुरुवात आहे ती एक प्रकारे एच नेच होणार, लॉजिकल आहे, याची सुरुवात होणार. कारण इथं बघा डी ला डी होतोय, ई ला ई होतोय, जी ला जी होतोय, तर याची आपली इथं सुरुवात झाली पाहिजे, बरोबर. डी ई एफ जी एच आय, आणि इथे जे येणार. पहिलं लॉजिकच आपलं लागतंय आणि ह्याच्यामध्ये कसा गॅप दिलेला आहे, 1 2 1 2. सेकंड वर्ड मध्ये सांगतोय तुम्हाला. डी नंतर ई घेतलाय, मग त्याच्यानंतर एफ जी, त्यानंतर एच, आणि याच्यामध्ये मग आय करून सोडून गॅप घ्यावा लागेल. म्हणजे कसं सांगतो तुम्हाला बघा, घेतला बरोबर, त्यानंतर ई घेतला म्हणजे याच्यामध्ये गॅप दिला नाही, त्याच्यानंतर मग डायरेक्ट जी घेतला म्हणजे आपला एफ हा गायब केला, बरोबर. जी नंतर मग डायरेक्ट एच घेतला, मग याच्यामध्ये आपल्याला एक गायब करावं लागेल आणि तेव्हा तुमचा जे येणार. याच्या नंतर आय गायब केला, त्यानंतर तो जे येणार. हे लॉजिक तुम्हाला थोडंसं क्रिटिकल वाटलं असेल, तुम्ही हा क्वेश्चन प्रॉपर बसून सॉल्व्ह करा, तुमचा 100% ह्याचा डाऊट क्लिअर होईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. आता जर तुम्ही ह्याला नीट ऑब्झर्व केलं, ठीक आहे, नीट ह्याला बघितलं, हो का, A1 B2, ठीक आहे, आणि Z26 Z25. तुम्ही नीट बघा, A1 हो का, A1 B2, ठीक आहे, A1 B2 त्याचे एक्झॅक्ट जे अपोजिटची लाईन आहे, हो का, Z26 आणि बीच्या अपोजिटचं बीच्या अपोजिटचं काय होतं Y25, ते Y25 घेतलं. पॅरलल म्हणजे अपोजिट साइड डायरेक्ट लिहिलेली आहे. मग आता आपलं काय सी आणि डी आहे, सी आणि अपोजिट जी काय, सी ला काय C3 आणि D4 ला अपोजिट काय, तुम्ही डायरेक्ट बघू शकता D4 आहे सी ला, आणि डी ला काय W23, बरोबर ना, W23. मग तुमचा आन्सर हे होऊन जाईल. एक्झॅक्ट त्यांनी अपोजिट दिले. कधी कधी लक्षात ठेवायचं, ए ची जी अपोजिट साइड आहे ती झेड आहे, 1 आला 26 आला, परत हे चार्ट जेव्हा समोर असतो हा क्वेश्चन डायरेक्ट सॉल्व्ह होतो. त्याच्यामुळे चार्ट काढत जावा. जर तुम्ही चार्ट काढला नाही तुम्हाला लॉजिक बिलकुल समजणार नाही की झालं काय. त्याच्यामुळे हा चार्ट खूप आयडियल आहे अल्फाबेट सिरीज साठी. जागेवर आहे, ए नंतर 26 आहे बघा, एचं त्यांनी अपोजिट 26 दिलंय, ए ला अपोजिट असतो झेड, बी ला अपोजिट असतो वाय, आणि म्हणून हे कधी पण मी तुम्हाला सांगतो उलट करायचं. डायरेक्ट इथं दिलंय NOPQRUS कधीच करू नका, ह्याने तुमचं प्रॉपर एक्झाम मध्ये सॉल्व्ह होऊन जाईल आन्सर. ओके, नेक्स्ट घेऊ आपण. ओके, सेम आहे तुम्हाला मी क्वेश्चन, हा पण तुमचा एक होमवर्क राहील, हा तुमचा होमवर्क आहे, सेम आहे. ह्यांनी काय दिले बघा सांगतो, पहिल्या आणि चौथ्या म्हणजे हे आणि या शब्दाची बदलाबदल करायची. म्हणजे बघा कसं करायचं, आर ई टी आणि जी, चारही म्हणजे बाकी सगळ्या शब्दांचे मी मागाशी जसं सोडवलं तसं करायचं, आणि त्यांचं जे मांडायचं म्हणजे 1 2 3 4 5 शब्द आहेत ना, आणि हा जो तिसऱ्या नंबरचा येईल ते तुमचा आन्सर आहे. ठीक आहे, जो पण शब्दकोशातले तिसरा शब्द येईल तुम्ही पहिला आणि चौथा पहिलं बदलाबदल करा, बदलाबदल झाली जे तिसऱ्या नंबरला येईल ते तुमचं एक्झॅक्ट आन्सर राहीन. ओके, तर बघू नेक्स्ट क्वेश्चन. खालील प्रश्न बदलू शकेल असे निवडा. मी क्वेश्चन वाचला, ठीक आहे. आता पहिलं मी अल्फाबेट सिरीज बनवणार, मला अल्फाबेट सिरीज सोपी वाटते. ए नंतर डी, डी नंतर जी. ओके, त्यांनी अल्फाबेट सिरीज बद्दल विचारलेलं ऍक्च्युअल मध्ये. त्यांनी प्रश्नचिन्हाच्या जागी बघू शकतो गॅप टाकला, आणि जर हा पण गॅप चेक केला तर असा येतो. ठीक आहे, इथं अल्फाबेट नाही येणार, सॉरी नंबर नाही येणार, अल्फाबेट येणार. तर ए डी जी, ए डी जी, ए डी जी, आणि त्याच्यानंतर काय येणार डायरेक्ट माझा जे येणार. तर याचा आन्सर राहील माझा
जे. ठीक आहे, तर हे तुम्हाला समजलं असेल की अल्फाबेट सिरीज नुसार वापरलं, प्रत्येक ह्याच्यात 2-2चा गॅप होता, त्यानुसार मी हे सॉल्व्ह केलं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. ओके, आता लक्षात ठेवा ह्यांनी काय म्हटले, 3 अक्षरी शब्दावर आधारित आहे, इंग्रजी वर्णपरत पुढील अक्षरात बदलले. म्हणजे यांनी काय सांगितले, ह्याचा जो तुम्ही नीट प्रश्न वाचला की ते काय म्हणले की तुम्ही शब्दाचा पुढचा शब्द घ्यायचा, म्हणजे सीच्या पुढचा डी घ्यायचा, ए च्या पुढचा बी घ्यायचा आणि ते लिहायचं. ओके, आपण ते लिहून घेऊ आता. बघा, कॅट, रॅट, डॉग, जज आणि नॉट. प्रत्येक क्वेश्चनला टाइम जाणार, तुम्हाला ते हातानेच लिहावं लागतं. बघा, सी होता, सी च्या पुढचा शब्द कुठला येतो, डी, ए च्या पुढचा येतो बी, टी चा पुढचा येतो यू. ठीक आहे, आर च्या पुढचा येतो एस, ए च्या पुढचा येतो बी, टी च्या पुढचा येतो यू, डी च्या पुढचा येतो ई, ओ च्या पुढचा येतो पी, जी च्या पुढचा येतो एच. ठीक आहे, परत काय येतो ह्याच्यानंतर येतो के, यू च्या पुढचा काय येतो, यू नंतर येतो व्ही, जी नंतर येतो एच, एन च्या पुढचा येतो काय येतो एन, ओ येतो, ओ च्या पुढचा येतो पी आणि टी च्या पुढचा येतो यू. ठीक आहे, तर आपण बघू शकतो आपलं बऱ्यापैकी आता आपलं झालेलं आहे. ठीक आहे, तर यांनी काय म्हटलेलं आहे की अशा प्रत्येक तयार झालेल्या शब्दात किती स्वर नसेल. ठीक आहे, तर यांनी काय सांगितलं बघा, आता आपलं स्वर काय असतात, ए, ई, आय, ओ, यू. बरोबर, तर आता बघू शकतो मी माझा इथं स्वर आलेला आहे. ठीक आहे, स्वर म्हणजे काय असतात की ह्याच्यात कुठले कुठले येत आले बघा, यू आला, यू आला. ठीक आहे, इथं ई आला, हा पण स्वर आहे, इथं पण स्वर आला, फक्त ह्याच्यामध्ये स्वर नाही आला. म्हणजे एका अक्षरात के, व्ही, एच ह्यातला कुठलाच स्वर नाहीये, ए, यू, आय, यू मधला एकही स्वर नाहीये. तर माझा आन्सर काय राहणार, एक आन्सर राहणार. म्हणजे अशा शब्दामध्ये फक्त एका शब्दामध्ये कोणताच स्वर नाहीये. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बऱ्यापैकी मी तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले, बऱ्यापैकी. ठीक आहे, आता मी सरळ सांगतो, असा जेव्हा शब्द येतो, ठीक आहे, मी काय करणार, सगळ्यात पहिलं मी माझं लॉजिक लावणार. मी बघा डायरेक्ट मी नंबर सॉल्व्ह करणार, 5 आणि 9 13 17, 5 9 13 17. ह्या दोघांचा गॅप बघा कितीचा आहे. 5 मध्ये जेव्हा यांनी 4 ऍड केले, किती 4, तेव्हा 9 आले. 9 मध्ये 4 ऍड केले 13 आले. मग 13 मध्ये 4 ऍड केले, ठीक आहे, मग 17 आले. मग 17 मध्ये मी जेव्हा 4 ऍड करणार तेव्हा किती येणार, 21 येणार. तर बघा माझं इथंच आन्सर मला समजलं की माझं 21 आन्सर राईट राहील. आणि तुम्ही असे पण लॉजिक लावू शकता, यू, एस, क्यू, यू आणि मग नंतर सॉल्व्ह करा. मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचे, सेकंड लॉजिक बघा, डब्ल्यू, यू, एस, क्यू, त्याच्यानंतरचा मग इथे येणार. मग त्याच्यानंतर टी, आर, पी, एन आणि कुठला क्वेश्चन येतो ते बघा आणि तुम्ही सॉल्व्ह करा. आता प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही, कारण तुमची जशी जशी बुद्धी डेव्हलप होणार तसे तसे तुमचे फास्ट क्वेश्चन सॉल्व्ह होत राहणार. ओके, आता आपण हा एक क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन बघा, व्हिडिओ खूप मोठा होतोय पण प्रॅक्टिस तुमचीच होतीये. आता बघू शकतो ए झेड जी टी. बघा ए झेड, आता तुम्हाला दिसतंय ते उलटे तर दिलेले आहेत पण ह्याचं लॉजिक बऱ्यापैकी लागत नाही, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतो बघा काय करायचं. ए जी, बघा ए इथं आहे माझा, ठीक आहे, नंतर काय जी, नंतर काय यम, ठीक आहे, ए जी, त्याच्यानंतर यम, ए जी एम, मग त्याच्यानंतर येतोय माझा यस, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर येतोय वाय, वाय इथे बघा बरोबर. तर तुम्ही नीट बघा गॅप कितीचा आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, ठीक आहे, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. म्हणजे यांनी कसं केलंय की प्रत्येक प्रश्नामध्ये 5 अक्षर गाळलेत आणि पुढचा घेतलाय, प्रत्येक 5 अक्षर घेतले आणि पुढचा हे घेतलाय. ह्याच्यातले पण बघा 5 अक्षर गाळलेत आणि डायरेक्ट यस घेतलाय.
आता वाय आले, आपलं फिरतंय कसं असतं, तर आपल्याला काय करावं लागेल, आपण पण काय करूया, 5 अक्षर गायब करू. म्हणजे कुठली, 1 2 3 4 5, आणि हा इथला कुठला आहे, ई आहे, ई. ठीक आहे, इथे ई आहे. तर मग माझा डायरेक्ट वाय नंतर काय येणार, ई येणार. आणि तुम्ही बघू शकता ई एकाच, ओके, 2 ऑप्शन मध्ये. मग मला आता काय करायचं, दुसरा पण मला सॉल्व्ह करून बघायला लागेल. तर बऱ्यापैकी तर मला आता समजलंय की जो पहिला येणार आहे तो ई येणार आहे. मग ह्याच्यानंतर मी सेकंड लाईन बघणार. ओके, झेड, ओके, टी. म्हणजे आता तुमची डायरेक्शन अशी गेली बघा, अशी चालू. ठीक आहे, झेड टी एन एच. मग माझा एन, त्याच्यानंतर मग मला एच कुठे इथं आहे. ओके, एच नंतर काय, डायरेक्ट बी आहे. मग बी आहे. आता मी बघणार की ह्याच्यात गॅप किती आहे. ठीक आहे, गॅप किती आहे. मग मी गॅप बघण्यासाठी बघतो, 1 2 3 4 5. ओके, बघितला, 1 2 3 4 5 बघितला. चुकून याच्यावर लिहू नका, डायरेक्ट हा एक शब्द आपला गेलेला आहे, 1 2 3 4 5. म्हणजे असं फिरतंय, उलट चाललंय. मग त्याच्यामुळं 1 2 3 4 5. बरोबर, आपण आतापर्यंत हेच केलंय. तर आता ह्याच्या पुढचा गॅप बघू आपण. ठीक आहे, बी झालं. मग त्याच्यानंतर आपल्याला परत 5 गॅप झाले, आणि यावेळेस आपली अशी डायरेक्शन जाणार. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 1 2 3 4 5, आणि मग माझा व्ही हे आन्सर इथे यायला पाहिजे. ई नंतर काय ना व्ही. बऱ्यापैकी कुठल्या साईडला फिरतं हे तुम्हाला बघावं लागेल, जेणेकरून तुमचं म्हणजे बऱ्यापैकी क्वेश्चन सॉल्व्ह होईल. बघा, मी खूप काहीच केलेलं नाही, मी फक्त आणि फक्त आतापर्यंत चार्टच वापरलाय. चार्ट वापरले, ह्यांचे जे नंबर्स आहेत, कधी कधी मल्टिप्लिकेशन ऍडिशन येऊ शकतं, त्या धोरणाने केलं. कधी कधी 2 टिंबूवाले आले, त्यांचं सामर्थ्य असतं. बऱ्यापैकी मी सगळे टाईप शिकवले ह्याच्यातले, अल्फाबेट सिरीज मधले. ओके, आता आपला हा बऱ्यापैकी, ठीक आहे, बऱ्यापैकी संपलेला आहे. आणि ह्याचा, ठीक आहे, ह्याचा मी असा होमवर्क देणार तुम्हाला, एक होमवर्क देणार तुम्हाला. ठीक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलवर या, व्हॉट्सअप ग्रुपला ऍड असेल तर व्हॉट्सअप ग्रुपवर ह्याचा एक होमवर्क देईन. होमवर्क मध्ये काय होईल की तुमची प्रॅक्टिस होईल, आणि मी तुम्हाला लिहून देतो, जर एवढा व्हिडिओ जरी बघून तुम्ही फॉरेस्ट गार्डला गेला, तुमचा अल्फाबेट सिरीज संपणार म्हणजे संपणार. म्हणजे याच्या बाहेरचा एकही प्रश्न येणार नाही, ह्याची मी तुम्हाला गॅरंटी घेऊ शकतो. आणि पार्ट 2 येणार नंबर सिरीज. म्हणजे नंबर सिरीज म्हणजे काय, जे नसतात का 2 4 8, तर नंबर सिरीज पेक्षा पहिला अल्फाबेट सिरीज घेऊ, आणि त्याच्यानंतर नंबर सिरीज एक मोठा व्हिडिओ होईल, पण प्रॉपर व्हिडिओ होईल, जेणेकरून तुमचा नंबर सिरीज मध्ये जाणार नाही. आता अजून एक सांगतो, आपण मराठी व्याकरण लवकरच घेऊ, कारण फॉरेस्ट गार्डची जाहिरात कधी येऊ शकते. तर त्याच्या आधी माझं काम आहे की मराठी व्याकरण पण घेऊ का नको, मी कन्फ्युज आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हा मी मराठी व्याकरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवू शकेल आणि तुमची इच्छा असेल, तर मी मराठी व्याकरण घ्यायला तयार आहे. आणि राहिली गोष्ट की बुद्धिमत्तेचा सिलेबस आपण 20 ऑक्टोबरच्या आत पूर्ण कव्हर झालेला असेल, आणि मी जेवढं शिकवलंय तेवढाच तुमचा फॉरेस्ट गार्डचा सिलेबस आहे. चला, आपण नक्कीच भेटू. पुढचं लेक्चर व्हिडिओ तुम्हाला कोणते कोणते पाहिजे तुम्ही कमेंट करू शकता, मी कमेंट वाचत जाईन आणि तुम्हाला रिप्लाय देत जाईन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता प्रश्न समजला नाही, काय डाऊट आहे, तुम्ही प्लीज कमेंट करत जावा, जेणेकरून मला समजेल की तुम्हाला माझं कोणता शिकवलेला भाग समजत नाही.